ग्रामविकास विभागाने 2022-23 या वर्षात मंजूर करण्यात आलेल्या निधीतील कामांची देयके ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी 12 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिली आहे। यामुळे 31 मार्च 2024 पर्यंत मंजूर न झालेली देयके आता ऑनलाईन पद्धतीने देता येणार आहेत। यामुळे कमी खर्च झालेल्या विभागांना त्यांच्याकडील देयके ऑनलाईन पद्धतीने मंजूर करून निधी खर्च करण्यास वाव मिळालाय। ग्रामविकास विभागांतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या देयकांसाठी जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टीम या ऑनलाईन प्रणालीचा वापर केला जातो। प्रत्येक आर्थिक वर्षासाठीच्या ऑनलाईन देयकांची ही प्रणाली 31 मार्चला बंद होत असते। जिल्हा परिषदेला 2022-23 या आर्थिक वर्षात मंजूर झालेला आणि प्राप्त झालेला निधी खर्च करण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत मुदत होती। यामुळे त्या आर्थिक वर्षातील मंजूर झालेल्या कामांची देयके 31 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत या ZP FMS प्रणालीद्वारे देता येणं शक्य होतं। मात्र नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे गेल्या वर्षातील मंजूर झालेल्या आणि 31 मार्च पर्यंत पूर्ण झालेल्या कामांची देयक ऑनलाईन पद्धतीने देता येणे शक्य होणार नाही। यामुळे काम पूर्ण झालेले असतील तर केवळ वेळेत देयक सादर न झाल्याच्या कारणामुळे निधी परत जाऊ शकतो। यासाठी ग्रामविकास विभागाने 2022-23 या वर्षात मंजूर झालेल्या आणि 31 मार्च पर्यंत पूर्ण झालेल्या कामांची देयके सादर करून ती ऑनलाईन पद्धतीने मंजूर करून देयक देण्याची मुदत 12 एप्रिल 2024 पर्यंत वाढवली आहे। यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांकडून मंजूर होऊन पूर्ण झालेल्या कामांची देयके आता 12 एप्रिल पर्यंत स्वीकारली जाणार आहेत, असं मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी डॉक्टर भालचंद्र चव्हाण यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।